हॅलो नमस्कार. एकंदरीतच आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षा त्याचप्रमाणे कंबाईंड पूर्वपरीक्षाच्या दृष्टीने आपल्या टेलिग्राम चॅनलवर क्विज फॉर्ममध्ये जे काही विविध प्रश्न किंवा MCQs आणि PYQs सुरू केलेलं आहे, PYQ सिरीज सुरू केलेलं आहे. त्यातील एका नवीन भागात किंवा नवीन सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. यात आपण डे 3 म्हणजे तिसऱ्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी आज सकाळी जे आपण क्वेश्चन क्विज फॉर्ममध्ये आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर या द MCQs MPSC MCQs बँक या टेलिग्राम चॅनलवर पोस्ट केले. त्यातील 15 क्वेश्चन, एरवी आपण 10 क्वेश्चन GSचे बघतो, पण करंट अफेअर्स जे काही चालू घडामोडी आहेत त्याचे राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या दृष्टीने आणि कंबाईंड पूर्वपरीक्षेच्या दृष्टीने आपला जो काही चालू घडामोडी विषयीचा जो अभ्यास आहे तो रिवाईज व्हावा या उद्देशाने आपण दर शनिवारी चालू घडामोडीचे 15 प्रश्न बघणार आहोत. ओके, सो सविस्तर त्या संदर्भाने जे काही ऑप्शन वगैरे आहेत त्याचं सखोल पद्धतीने ते ॲनालिसिस देखील आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून करून घेणार आहोत. सो बघूयात आजच्या म्हणजे या करंट अफेअर्स संदर्भाने जे प्रश्न विचारले होते ते आपण या ठिकाणी सविस्तर डिस्कशन करू. सो या ठिकाणी आपल्याला पहिला प्रश्न जो आहे तो आपल्याला योग्य विधाने ओळखा अशा संदर्भाने आणि विशेषतः आदित्य L1 मिशन संदर्भाने प्रश्न या ठिकाणी आपण विचारण्यात आलेलं होतं. सो अविधान काय आहे तर आदित्य L1 मिशन ही भारताची पहिली सूर्य मिशन आहे का? त्यानंतर ब विधानात काय दिलेलं आहे तर GSLV M3 ज्याला GSLV Mark 3 असं आपण म्हणतो, तर या प्रक्षेपकाने हे यान सोडण्यात आले का? त्यानंतर आहे क विधानामध्ये आपल्याला दिलेलं आहे की या यानाचे एकूण वजन 200 किलोग्राम आहे का? त्यानंतर ड जे विधान आहे ते हे यान L1 बिंदूवर स्थापित होणार आहे. तर कुठले विधान योग्य आहेत असं आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो तत्पूर्वी आपण या आदित्य L1 संदर्भाने थोडक्यात आपण माहिती अभ्यासू. मी एक गोष्ट या ठिकाणी प्रकर्षाने सांगू इच्छितो, हे काही आपण करंट अफेअरची बॅच नव्हे तर आपण रिवाईज स्वरूपात तुम्ही जे आधी वाचलेलं आहे तेच तुमच्या वाचण्याला एक चांगल्या पद्धतीने रिवाईज व्हावा याच उद्देशाने आपण क्विज फॉर्मच्या माध्यमातून किंवा अशा पद्धतीने आपण हे रिव्हिजन सिरीज सुरू केलेलं आहे. ओके, आपण सरसकटच एक लेक्चर बनवतो अशा पद्धतीचे नसून हे क्विज फॉर्ममध्ये आणि जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण एकंदरीत ते राज्यसेवा पूर्वपरीक्षेत असो की कंबाईंड पूर्वपरीक्षेत जे आपल्याला प्रश्न विचारतो त्या अनुषंगाने हे आपण तयार करत आहोत. ओके, सो सर्वात आधी आपण बघूयात की इस्रोची पहिली मोहीम आपल्याला दिसून येतो. ओके, सूर्यसंदर्भाने किंवा सूर्य मोहीम इस्रोची किंवा एकंदरीत भारताची पहिली सौर मोहीम आपल्याला दिसून येतो. सो या ठिकाणी जो पहिला विधान दिलेलं होतं की भारताची पहिली सूर्य मिशन आहे ते जे विधान आहे ते योग्य आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. त्यानंतर आहे आदित्य L1 हे अंतराळ यान सूर्य व पृथ्वीच्या दरम्यान जे काही L1 ज्याला लॅग्रेंज पॉईंट म्हटलं जातो. आता लॅग्रेंज पॉईंट का म्हटलं जातो ते तुम्ही गुगलवर सर्च करा, तुम्हाला कळेल. ओके, लॅग्रेंज नावाचा खगोलशास्त्रज्ञ होता. त्याने गुरुत्वाकर्षणाचा जे काही गुरुत्वाकर्षण शक्ती कुठपर्यंत आपली पृथ्वी सूर्याच्या भोवती आकर्षित होऊ शकते किंवा सूर्य किती ग्रहांना आपल्या परिभ्रमणाद्वारे कुठल्या लेवलवर स्थिर ठेवू शकतो किंवा कुठल्या एका पर्टिक्युलर लाईनवर गुरुत्वाकर्षण शक्ती जी आहे ती स्थिर असते. अशा पद्धतीने त्या वेगवेगळ्या स्थानावरून लॅग्रेंज यांनी स्वतःचं नावावरून लॅग्रेंज पॉईंट त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. L1, L2, L3, L4 अशा पद्धतीने. सो या L1 जे पृथ्वी ते सूर्याच्या दरम्यान जे L1 पॉईंट आहे त्या ठिकाणी हे जे आपले आदित्य L1 आहे यान ते विस्थापित होणार आहे. ओके, आणि हे आपण यान कशासाठी पाठवतोय तर जे काही सूर्याचं जे काही वातावरणातील फोटोस्फिअर हा थर आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी, ते लाल रंगाच्या वायूचा थर, त्यानंतर सूर्याचे जे काही एकंदरीत सूर्यासंदर्भात जे बेसिक माहिती आहेत किंवा अजून त्याच्यामध्ये त्याच्या अभ्यासासाठी आपण हे यान पाठवलेलं आहे. विशेषतः सूर्याचा अभ्यास करणारी अवकाशातील एक प्रकारची वेधशाळा म्हणून हे आदित्य L1 यान काम करेल. ओके, सो या यानामध्ये आपल्याला 7 उपकरणे किंवा पेलोड्स दिसून येतात, ज्यामध्ये 4 उपकरणे हे थेट सूर्याचा अभ्यास करतील आणि जे काही 3 उपकरणे आहेत ते L1 बिंदूवर म्हणजे लॅग्रेंज पॉईंट 1वर जे काही कण आहेत, पार्टिकल्स आहेत, त्या पार्टिकल्स क्षेत्राचे निरीक्षण करतील.
किंवा त्यांचा अभ्यास करतील. ओके. सो आता हे काय आहेत, हे उपकरणं वगैरे तुम्ही ऑलरेडी करंट अफेअर्सच्या जेव्हा एखाद्या पुस्तकावरून तुम्ही अभ्यास करत असाल तिथं तुम्ही नक्कीच रीड केलेलं असेल. नसेल केलेलं तर ते नक्की Googleवर वगैरे सर्च करा, तुम्हाला मिळून जाईल. त्यानंतर आहे आता या यानाची प्रक्षेपण कधी करण्यात आलं आहे, तर आपल्याला दिसून येते 2 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11:50 हे यान श्रीहरिकोटा या ठिकाणाहून बंगळूर या ठिकाणी कर्नाटकमधील बंगळूर या ठिकाणाहून श्रीहरिकोटा हे जे स्थान आहे या स्थानकावरून ते लॉन्च करण्यात आले. कुठल्या लॉन्च व्हेकलद्वारे, तर PSLV C-57 या लॉन्च व्हेकलद्वारे हे आदित्य L1 यान प्रक्षेपित करण्यात आले. या यानाचे एकूण वजन विचारात जर प्रश्न विचारला आयोगाने तर आपल्याला लक्षात घ्यायला हवी 1480 किलोग्राम. कारण मागच्या वेळेस जेव्हा कंबाईनची मुख्य परीक्षा आता 2023ची जी झालेली होती त्या एका मुख्य परीक्षेत आपल्याला चंद्रयान-2ची जी काही वजन आहे त्या वजनासंदर्भाने विचारलेला होता. सो त्या दृष्टीने देखील हे वजन आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. सो 1480 किलोग्राम या ठिकाणी आपल्याला या यानाचे वजन दिसून येतो. ओके. आणि एक लक्षात घ्या, जी काही आपली अर्थ आहे आणि सूर्याच्या दरम्यान जे काही L1 आपण अशा पद्धतीने केलेलं आहे. ओके. अर्थ आहे ही, त्यानंतर आहे या ठिकाणी सन आहे आणि या ठिकाणी आपण जे L1 पाठवलेलं आहे लॉंग रेंज पॉईंट 1. सो यातील जो डिस्टन्स आहे तो 15 लाख, ओके, 15 लाख किलोमीटर अंतरावर हे L1 डिस्टन्स आहे. सो हे देखील आपल्याला डिस्टन्स माहिती पाहिजे. ओके. कदाचित याच्यावर आयोग पुढच्या येणाऱ्या काळामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो 15 लाख किलोमीटर हे डिस्टन्स आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. आता जेव्हा आपण आपल्या विधानांकडे येतो किंवा आपल्या प्रश्नाकडे येतो तेव्हा आपल्याला जो पहिला विधान आहे ते आता आपण बघितलं, बरोबर आहे. दुसरा ब जे विधान आहे त्यामध्ये GSLV M3 या प्रक्षेपकाने दिलेलं आहे. मात्र आपण PSLV C-57 पोलर सॅटेलाईट लॉन्च व्हेकल या प्रक्षेपकाने आपण ते सोडलेलं होतं अवकाशात. ओके. त्यामुळे ब जे विधान आहे त्या ठिकाणी आपण सबसेल चुकीचे आहे असं आपण सांगू शकतो. त्यानंतर आहे यानाचे वजन किती आहे, तर या ठिकाणी 2000 किलोग्राम दिलेलं आहे. मात्र त्याचे ॲक्च्युअल वजन 1480 किलोग्राम आहे. ओके. सो क देखील आपण या ठिकाणी चुकीचे आहे असं म्हणू शकतो. त्यानंतर हे यान L1 बिंदूवर स्थापित होणार आहे का, तर बरोबर आहे, ते L1 बिंदूवर स्थापित होणार. ओके. सो L1 बिंदूवर स्थापित होणार असल्याकारणाने अ आणि ड विधान. सो अ आणि ड योग्य विधान आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. पर्याय क्रमांक 3 योग्य पर्याय असणार आहे. पुढे जाऊयात. आता या ठिकाणी आपल्याला प्रवाह पोर्टल संदर्भात खालीलपैकी कोणत्या संस्थेने सुरू केलेला आहे असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सो प्रवाह पोर्टल काय आहे, तर प्रवाह पोर्टल हे RBIद्वारे लॉन्च करण्यात आलेली एक सेंट्रलाइज पोर्टल आहे. ज्यामध्ये जे काही वेगवेगळे फायनान्शियल संदर्भात जे फर्म्स आहेत, कंपन्या आहेत, ते वेगवेगळे योजनांच्या संदर्भात किंवा एखाद्या पेमेंट बँका स्थापन करण्याच्या अनुषंगाने असेल, कर्ज घेण्याच्या अनुषंगाने असेल किंवा वेगवेगळ्या उपक्रमासाठी वेगवेगळे अर्ज RBIकडे करीत असतात. तर अशा वेळेस त्यांचं बँकिंग संदर्भात किंवा वित्त बँकिंग संदर्भात लायसन्सिंग असेल, त्यानंतर आहे एखादी नवीन शाखा सुरू करण्यासाठीची ॲप्लिकेशन असेल, तर या ॲप्लिकेशन किंवा लायसन्सिंग संदर्भात मॉनिटरिंग करण्यासाठी म्हणजे निरीक्षण किंवा त्याच्या अर्ज प्रक्रियेसंदर्भात सुलभता आणण्यासाठी अशा प्रकारची प्रवाह पोर्टल RBIद्वारे सुरू करण्यात आलेले आहे. ओके. प्रवाहाचा जो एकंदरीत आपल्याला फुल फॉर्म विचारला तर आपल्याला माहिती असायला हवं, म्हणून या ठिकाणी दिलेलं आहे प्लॅटफॉर्म फॉर रेग्युलेटरी ॲप्लिकेशन. ओके. प्लॅटफॉर्म फॉर रेग्युलेटरी ॲप्लिकेशन व्हॅलिडेशन अँड ऑथरायझेशन. यामध्ये आपल्याला जे काही पोर्टल आहे ते हे अर्ज तसेच मंजुरीवर निर्णय घेण्यासाठी जी काही कालमर्यादा प्रदर्शित करेल अशा पद्धतीने एखाद्या कंपनीने, एखाद्या फर्मने RBIकडे वित्त बँक म्हणून आम्हाला नोंदणीकृत करा अशा संदर्भाने अर्ज केलेला असेल, तर तो अर्ज किती दिवसात, किती कालमर्यादेत तो अर्ज मंजूर केला जाईल अशा संदर्भाने एकंदरीत मॉनिटरिंग किंवा डिस्प्ले करण्याचे काम हे या पोर्टलद्वारे RBI करेल. ओके. सो अशा पद्धतीने दुसरा जो पर्याय आहे तो योग्य पर्याय आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. पुढे जाऊयात. यात आपण अग्निप्राईम संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे ते बघूयात. अविधान काय आहे, योग्य विधान आपल्याला शोधायचं आहे. अविधानात दिलेलं आहे की अग्निप्राईम हे जमिनीवरून आकाशात मारणारे क्षेपणास्त्र आहे का. ब विधान आहे 1000 ते 1500 किलोमीटर अंतरावर याचा जो एकंदरीत मारण्याचा जो काही मारा पल्ला आहे. ओके. जो आपण क्षेपणास्त्राची जी काही मारक क्षमता आहे ती किती आहे, तर 1000 ते 1500 किलोमीटर अंतरावरपर्यंत मारू शकतो का, भेदू शकतो का. त्यानंतर क विधान या ठिकाणी दिलेलं आहे की हे क्षेपणास्त्र DRDOने विकसित केलेले आहे. तर कुठले विधान योग्य आहे.
सो तत्पूर्वी आपण अग्नी प्राईम मिसाईल बघूयात. हे जे मिसाईल आहे ते आपल्या भारतातील DRDO या संस्थेने विकसित केलेलं आहे, जे आपलं मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स अफेअर्स या अंतर्गत येतो. सो पहिलं जे विधान आहे या ठिकाणी जे विधान आहे ते योग्य असणार आहे, DRDOने विकसित केलेलं आहे. त्यानंतर हे कधी लॉन्च करण्यात आले अग्नी प्राईम मिसाईल, तर 7 जून 2023 रोजी ओडिशा किनारपट्टीवरील जे काही APJ अब्दुल कलाम बेट आहे त्या बेटावरून नवी पिढीच्या क्षेपणास्त्र जी काही अग्नी प्राईम आपण नाव दिले आहे त्याची यशस्वी चाचणी घेण्यात आलेली आहे. ओके. आणि हे जे काही मिसाईल आहे ते आपल्याला असं दिसून येतं की जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे हे मिसाईल आहे. ओके. म्हणजे लँड टू लँड सरफेस जे आहे, जमिनीवरून दुसऱ्या जमिनीवर असणाऱ्या लक्ष्यापर्यंत हे जे काही मिसाईल आहे ते आपले लक्ष भेदू शकते. सो जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र म्हणू शकतो. त्यानंतर आहे, जेव्हा आपण याची चाचणी केली तेव्हा आपण रात्रीच्या वेळेस प्री इंडेक्शन प्रक्षेपण माध्यमातून, म्हणजे रात्रीच्या वेळेस जर एखाद्या शत्रूने आपल्यावर आक्रमण केलं तर रात्रीच्या वेळेस हे मिसाईल काम करू शकतो का, या उद्देशाने रात्री याची चाचणी घेण्यात आली. तर त्या चाचणीत देखील हे यशस्वी ठरलेलं आहे. ओके. सो पहिले रात्रीचे प्री इंडेक्शन प्रक्षेपणाद्वारे यशस्वी ठरलेले हे मिसाईल आहे. त्यानंतर आहे नव्या पिढीची एक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र म्हणून या अग्नी प्राईमकडे बघितलं जातो आहे. याची मारक क्षमता 1000 ते 2000 किलोमीटर दरम्यान आहे. ओके. 1000 ते 2000 किलोमीटर दरम्यान. समजा या ठिकाणी आपला देश आहे आणि आपल्यावर कोणी या ठिकाणून असं आक्रमण केलेलं आहे. ओके. तर यातील जो अंतर आहे तो जवळपास 1000 ते 2000 इतक्या डिस्टन्सच्या दरम्यान एका स्थानावर दुसऱ्या स्थानावर आपले जे काही अग्नी प्राईम आहे ते आपले लक्ष भेदू शकते. ओके. सो या ठिकाणी काही पुस्तकांमध्ये 1000 ते 1500 असं दिलेलं आहे, पण काही पुस्तकांमध्ये जे ऑथेंटिक सोर्सेस आहेत किंवा न्यूजपेपर आहेत, द हिंदू न्यूजपेपरमध्ये याला 1000 ते 2000 दिलेलं आहे. मात्र मराठी जे काही न्यूजपेपर आहे, लोकसत्ता वगैरे, त्यामध्ये 1000 ते 1500 असं दिलेलं आहे. सो तुम्ही हे लक्षात ठेवा. राष्ट्रीय स्तरावर जे न्यूजपेपर आहे त्यामध्ये दिलेलं आहे माहिती. 1000 ते 2000 किमी मारक क्षमता. त्यानंतर आहे जून 2021 पहिल्यांदा याची चाचणी घेण्यात आलेली होती. DRDO संदर्भात बेसिक माहिती आपल्याला माहिती असायला म्हणजे अध्यक्ष म्हणून सध्या कोण आहेत तर डॉक्टर समीर कामत हे अध्यक्ष या DRDO संस्थेचे आपल्याला दिसून येतात. त्यानंतर आहे स्थापना कधी झालेली होती DRDOची, तर 1958ला. आणि हेडक्वार्टर कुठे आहे तर नवी दिल्ली. DRDO भवन कुठे आहे, नवी दिल्ली या ठिकाणी. ओके. सो कुठले विधान बरोबर आहे. सो आपल्याला अविधान दिलेलं आहे की जमिनीवरून आकाशात मारा करणारे क्षेपणास्त्र, तर नाही, आकाशात नसून ते जमिनीवर मारा करणारे. सो अविधान चुकीचे असणार आहे. सो अविधान चुकीचं असल्यामुळे जे काही पर्याय असणार आहे त्या ठिकाणी चुकीचं असणार आहे. ओके. त्यानंतर पल्ला 1000 ते 1500 हे बरोबर आहे. 1000 ते 1500 साधारणतः 1000 ते 2000च्या दरम्यान याची एकंदरीत रेंज दिसून येते, त्यामुळे आपण हे बरोबर आहे असं कन्सिडर करूयात. त्यानंतर जे आहे, ज्यामध्ये क्षेपणास्त्र कोणी विकसित केले तर DRDOने, विधान बरोबर आहे. सो ब आणि योग्य पर्याय असं आपण म्हणू शकतो. ओके. सो अग्निसंदर्भाने जे काही मिसाईल आहेत, अग्नी 1, अग्नी 2, अग्नी 3, ते देखील या ठिकाणी चार्टच्या स्वरूपात किंवा इन्फोग्राफच्या स्वरूपात दिलेलं आहे. ते तुम्ही नक्की रीड करा, तुम्हाला कळेल. अग्नी 1 हे सर्वात आधी, अग्नी 1ची जी सिरीज आहे ती 2012मध्ये आलेली होती. 700 किलोमीटर मारक क्षमता किंवा 700 किलोमीटर लांबीपर्यंतची लक्ष्याला भेदण्याची शक्ती या अग्नी 1मध्ये होती. सध्या अग्नी 5 या सिरीजमध्ये आपण सिरीजकडे आलेलो आहोत, ज्याची मारक क्षमता 5500 ते 8000 किलोमीटर इतका आहे. ओके. आणि हे 24 मॅक या स्पीडने एखाद्या लक्ष्याला भेदू शकते. ओके. सो अशा पद्धतीने या ठिकाणी आपण हे बघितलेलं आहे. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. यात आपल्याला नेक्स्ट सॅट 2 या नावाचे उपग्रह कोणत्या देशाने अवकाशात सोडले आहे, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. तुम्ही आयोगाचे 20 ते 21, 22, 23चे जर प्रश्न पत्रिका ॲनालिसिस केलेला असाल करंट अफेअर्स संदर्भाने, तर तुमच्या लक्षात येईल की चायनाच्या, त्यानंतर दक्षिण कोरियावर जे त्याने उपग्रह सोडले आहेत त्यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके. चीनने जे सोडलेले आहेत, जपानने जे सोडलेले आहेत, किंवा नासा वगैरे हे वेगवेगळ्या देशांनी त्यांच्या देशातून जे काही उपग्रह यान सोडलेले आहेत त्यावर प्रश्न विचारले की कुठल्या देशाने कुठल्या पद्धतीचा उपग्रह सोडलेला आहे की त्याचे नाव काय. सो अशा प्रश्नपत्रिकेच्या ॲनालिसिसद्वारे हे अशा पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी तयार केलेले आहे आणि भविष्यात देखील अशाच पद्धतीचे प्रश्न तुमच्यापर्यंत आम्ही नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करूयात. ओके. जेणेकरून टू द पॉईंट आपला जो अभ्यास आहे तो व्यवस्थित होत राहील. सो या ठिकाणी उपग्रह कोणत्या देशाने सोडलेले आहे नेक्स्ट सॅट, तर ते आहे दक्षिण कोरिया. ओके.
हे दक्षिण कोरियाचे उपग्रह आहेत. पृथ्वी निरीक्षण उपग्रह, ज्याला अर्थ ऑब्झर्वेटरी सॅटेलाईट आपण इंग्लिशमध्ये संबोधत असतो, तर ते पृथ्वी निरीक्षण उपग्रह दिसून येतो. जे नुरी एफ KSLV, ज्याला कोरिया सॅटेलाईट लॉन्च व्हेकल 2 या लॉन्च व्हेकलद्वारे हे सोडण्यात आलेलं आहे. ओके, पुढे जाऊयात. पुढच्या प्रश्नात आपल्याला योग्य विधाने विचारलेलं आहे आणि ग्रँड स्लॅमबद्दल म्हणजे एकंदरीत क्रीडा क्षेत्रासंदर्भाने हे प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे की विधान काय सांगतो. सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकणारे पहिले पुरुष विजेते नोव्हाक जोकोविच ठरलेले आहे. त्यानंतर आहे त्यांनी आतापर्यंत म्हणजे डिसेंबर 2023 पर्यंत एकूण 24 ग्रँड स्लॅम आपल्या नावावर केलेले आहे. किती? 24 ग्रँड स्लॅम. त्यानंतर आहे विधान काय आहे तर विम्बल्डन ओपन 2023चा पुरुष एकेरी गटाचा विजेता नोवाक जोकोविच ठरलेला आहे. तर कुठले विधान बरोबर आहे? 3 विधानांपैकी कुठले विधान योग्य आहे ते आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. ओके, सो या ठिकाणी इन्फोग्राफच्या स्वरूपात किंवा या एका न्यूजपेपरमध्ये हे दिलेलं होतं, त्या ठिकाणून हे चार्ट घेण्यात आलेलं आहे. सो नोवाक जोकोविच त्यांचा एकंदरीत ग्रँड स्लॅम आपल्याला 24 दिसून येतो. ओके, सध्या डिसेंबर 2023 पर्यंत. मोस्ट मेन्स ग्रँड स्लॅम सिंगल टायटल्स म्हणजे सर्वाधिक जितके सिंगल एकेरी पुरुष गटामध्ये ग्रँड स्लॅम विजेते, त्यापैकी सर्वाधिक ग्रँड स्लॅम या नोवाक जोकोविच यांनी मिळवलेले आहे, एकूण 24. ओके, दुसऱ्या क्रमांकावर राफेल नदाल आहेत, 22 ग्रँड स्लॅम आहे त्यांच्याकडे, आणि रॉजर फेडरर तिसऱ्या क्रमांकावर 20 ग्रँड स्लॅम आहे. ओके, सो हे लक्षात घ्या. सो त्यामुळे पहिले जे विधान आहे अविधान योग्य आहे असं आपण म्हणू शकतो. सर्वाधिक ग्रँड स्लॅम विजेते नोवाक जोकोविच आणि देखील या ठिकाणी योग्य असणार आहे. ओके, देखील योग्य असणार आहे, ज्यामुळे 24 ग्रँड स्लॅम आपल्या नावावर केलेले आहे. त्यानंतर या ठिकाणी विम्बल्डन ओपन 2023मध्ये पुरुष एकेरी गटाचा विजेता जोकोविच होता का? तर विम्बल्डन 2023च्या पुरुष एकेरी गटाचा विजेता कार्लोस अल्कराज होता. त्यामुळे हे जे विधान आहे विधान ते या ठिकाणी चुकीचे असणार आहे. ओके, सो अशा पद्धतीने योग्य मात्र चुकीचे असणार आहे. पर्याय क्रमांक पहिला योग्य असणार आहे. ओके, या ठिकाणी काही ॲडिशनल दिलेलं आहे ते तुम्ही बघू शकता. एकेरी पुरुष गटामध्ये ऑस्ट्रेलियन ओपन 2023मध्ये कोणी जिंकलेलं आहे? नोवाक जोकोविच. फ्रेंच ओपन देखील नोवाक जोकोविच आणि US ओपन देखील नोवाक जोकोविचने जिंकलेलं आहे. मात्र जे काही विम्बल्डन ओपन आहे ते विम्बल्डन ओपन 2023ची कार्लोस अल्कराज यांनी जिंकल्याचे आपल्याला दिसून येतो किंवा विजेतेपद त्यांनी भूषवलेले आहे. नंतर आहे 2024 म्हणजे लेटेस्ट आता 2024मध्ये जानेवारीमध्ये जी काही ऑस्ट्रेलियन ओपन पार पडली त्याच्यामध्ये पुरुष एकेरी गटातील जे काही विजेते आहेत ते नवीनच जनिक पापी म्हणून नवीन विजेता आहे आणि रनरअप डॅनियल मेदवेदेव ठरले आहेत. तर महिला संदर्भात विचारात घ्यायचे झालं तर 2024ची ऑस्ट्रेलियन ओपन अरिनिका सबलेंका हे आपल्याला दिसून येतं. जे 2023ची ऑस्ट्रेलियन ओपन तीच स्वतः म्हणजे अरिना सबलेंका हीच आपल्याला 2023 आणि 24मध्ये दोन्ही ऑस्ट्रेलियन ओपन विजेते पदावर आपले नाव कोरल्याचे दिसून येतो. ओके, आता पुढे जाऊयात. आता या ठिकाणी आपल्याला पुरस्कारासंदर्भाने आपल्या महाराष्ट्रातील राजश्री शाहू महाराज पुरस्काराने कोणत्या दाम्पत्याला गौरवण्यात आले असा एकंदरीत प्रश्न विचारण्यात आलेला आहे की 2023च्या राजश्री शाहू महाराज पुरस्काराने कोणत्या दाम्पत्याला गौरवण्यात आले. आता या ठिकाणी राजश्री शाहू महाराज पुरस्कार काय आहे ते आपण थोडक्यात बघूयात. तर कोल्हापुरातील जे काही राजश्री शाहू महाराज छत्रपती मेमोरियल आहे, या मेमोरियल ट्रस्टकडून हे पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो. यंदा 2023मध्ये सामाजिक कार्यकर्ता जे काही समाजसेवक अभय बंग आणि राणी बंग यांच्या दाम्पत्याला हे पुरस्कार जाहीर झाल्याचे या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. ओके, समाजसेवक किंवा सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अभय बंग आणि राणी बंग. सो पर्याय क्रमांक 2 योग्य पर्याय असणार आहे. ओके, त्यानंतर जे काही सामाजिक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यासाठी अशा पद्धतीचा पुरस्कार या मेमोरियलतर्फे या छत्रपती राजश्री शाहू महाराज मेमोरियल ट्रस्टकडून देण्यात येतो. याचे एकंदरीत स्वरूप कसं आहे तर याचे एकंदरीत स्वरूप आपल्याला 1 लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि एक मानपत्र असा एकंदरीत पुरस्काराचे स्वरूप दिसून येतो. ओके, आता डॉक्टर अभय बंग आणि राणी बंग संदर्भात अधिक माहिती जाणून घ्यायसाठी या ठिकाणी हे ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. ओके, ज्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यात अतिशय नक्षलग्रस्त भागामध्ये ते आपले सामाजिक कार्यकर्ते किंवा सामाजिक जी चळवळ आहे ते चालवत आहेत. ओके, त्यांनी एक संस्था स्थापन केलेली आहे, सर्च नावाची संस्था त्यांनी स्थापन केलेली आहे, ज्यामध्ये ग्रामीण
कष्टकरी लोक आणि आदिवासी भागातील जे लोक आहेत त्यांच्या जे काही एज्युकेशन संदर्भात, हेल्थ संदर्भात वेगवेगळे रिसर्च असेल किंवा त्यांच्या उपचार संदर्भाने असेल, ह्या गोष्टी त्या सरच्या माध्यमातून कार्य ते पार पाडत आहेत. भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार देखील 2018मध्ये त्यांना जाहीर झालेला आहे. ओके. त्यानंतर राष्ट्रीय पुरस्कार, 2 राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त त्यांना जाहीर झालेला आहे. महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2005मध्ये देखील या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने देखील त्यांना गौरवण्यात आलेला आहे. ICMRचा गोविंद पुरस्कार देखील त्यांना प्राप्त झालेला आहे. आदिवासी सेवक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे किंवा त्यांना आदिवासी सेवक म्हणून ओळखले जातो आहे. व्यसनमुक्ती केंद्राला महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त झालेला आहे. यांनी स्थापन केलेली जी काही व्यसनमुक्ती केंद्र आहे त्याला राज्य सरकारचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. ओके. सो अशा अनेक वेगवेगळ्या 16 पुरस्कारांनी डॉक्टर राणी बंग आणि अभय बंग यांना गौरवण्यात आल्याचे या ठिकाणी दिसून येतो. ओके. सो अशा पद्धतीने आपण पुरस्कारासंदर्भात बघितलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला नोबेल पुरस्कार आणि विशेषतः शांततेचा नोबेल पुरस्कार 2023मध्ये कुणाला गौरवण्यात आले असा एकंदरीत प्रश्न आहे. तर या ठिकाणी जे काही नर्गिस मोहम्मदी आहेत, इराणमधील जे काही मानवी हक्क कार्यकर्ता किंवा इराणमधील जे महिलांच्या अत्याचाराविरुद्ध जे लढा यांनी उभारलेला आहे. सो अशा व्यक्तींना जे काही रॉयल स्वीडिश अकॅडमी आहे त्यांच्यातर्फे नोबेल शांतता पुरस्कार 2023 जाहीर केले गेलेला आहे. ओके. सो नर्गिस मोहम्मदी हे इराणमधील सामाजिक कार्यकर्ता आहेत. मानवी हक्क संदर्भात लढणाऱ्या कार्यकर्ता आपल्याला दिसून येतात. त्यांचे एक घोषवाक्य आहे, वुमन, लाईफ, फ्रीडम. या 3 तत्वावर ते आपली जी काही चळवळ आहे त्या चळवळाची नीव त्यांनी उभी केलेली आहे. 2022मध्ये किंवा 2022 या सालचा जो काही शांततेचा नोबेल आहे तो 3 व्यक्ती इन द सेन्स एका व्यक्तीला आणि 2 संस्थांना देण्यात आलेले होते. ज्यामध्ये बेलारूसचे जे काही मानवाधिकार कार्यकर्ते ॲलेस बिल्यात्स्की, त्यानंतर आहे रशियन मानवाधिकार संघटना मेमोरियल आणि युक्रेनची मानवाधिकार संघटना सेंटर फॉर सिव्हिल लिबर्टीज यांना हे पुरस्कार जाहीर झाल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. यांना एकत्रित स्वरूपात हे पुरस्कार जाहीर झाले, तर यांना स्वतंत्रपणे अशा पद्धतीने शांतता पुरस्कार 2022 दिसून येतो. आता या ठिकाणी ऑप्शनमध्ये काही क्लॉडिया गोस्टिन आणि जॉन फॉसे या संदर्भात दिलेलं आहे. तर 2023च्या साहित्यातील नोबेल जे आहे ते जॉन फॉसे या ठिकाणी बघू शकतात. तर या जॉन फॉसे यांना साहित्यातील नोबेल 2023चा देण्यात आलेला आहे. आणि 2023च्या अर्थशास्त्रातील नोबेल हे क्लॉडिया गोस्टिन यांना हे अर्थशास्त्रातील नोबेल 2023 संदर्भात देण्यात आल्याचे या ठिकाणी दिसून येतो. ओके. सो पर्याय क्रमांक 3 योग्य पर्याय असणार आहे. पुढे जाऊयात. आता या ठिकाणी तुम्ही जर करंट अफेअर किंवा जे काही आपण आयोगाने जे प्रश्न विचारलेले आहेत ते सविस्तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर 2013 ते 2020च्या काळामध्ये जे प्रश्न आहेत ते आपण घेतलेले आहे. येणाऱ्या 2-4 दिवसात आपण ते जे प्रश्न 2021 ते 2023च्या दरम्यान जे करंटमध्ये जे प्रश्न विचारले ते देखील आपण घेऊयात, डिस्कशन करूयात त्यावर जेणेकरून आपली जी काही अप्रोच आहे करंट संदर्भात ते डेव्हलप होईल. सो त्यामध्ये आपल्याला जर तुम्ही बघितलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की क्रिकेट संदर्भाने एखाद्या व्यक्तीने किंवा एखाद्या खेळाडूने विक्रम आपल्या नावाने नोंदवलेले असेल किंवा विक्रम केलेले असेल तर त्यावर आयोग प्रश्न विचारतो सिंगल लाईनर स्वरूपात. सो अशाच पद्धतीने या ठिकाणी हे एक प्रश्न देखील फ्रेम करण्यात आलेले आहे. या ठिकाणी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात 7 विकेट घेणारा पहिला गोलंदाज असा विक्रम कोणी केलेला आहे असा एकंदरीत प्रश्न आहे. ओके. भारतीय गोलंदाजासंदर्भात बोलतोय आपण. सो भारतीय गोलंदाज ज्याने विश्वकपमध्ये एकदिवसीय सामन्यात आंतरराष्ट्रीय सामन्यात 7 विकेट घेऊन जे काही भारताच्या अनुषंगाने विक्रम नोंदवलेला आहे तर ते आहे मोहम्मद शमी. ओके. मोहम्मद शमी यांनी हे विक्रम आपल्या नावाने केलेले आहेत. ओके. 7 विकेट न्यूझीलंड विरुद्धच्या सेमीफायनलमध्ये त्यांनी घेतलेला आहे. याआधी असा विक्रम करणारे आशिष नेहरा हे होते ज्यांनी 6 बळी घेतलेले होते 2003मध्ये. ओके. इंग्लंड विरुद्ध. पुढे जाऊयात. आता या ठिकाणी आपल्याला राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार संदर्भाने 2023च्या संदर्भाने प्रश्न विचारण्यात आलेला आहे जे 2024मध्ये जाहीर झालेले आहे. तर मेजर ध्यानचंद पुरस्कार कुणाला जाहीर झालेला आहे, त्यानंतर अर्जुन पुरस्कार, त्यानंतर आजीवन द्रोणाचार्य ज्याला जीवन गौरव द्रोणाचार्य पुरस्कार म्हणत असतो आणि ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार हे कोणाला जाहीर झालेला आहे. तर मेजर ध्यानचंद जे काही पुरस्कार आहे, ओके, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार. ओके. सो मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार चिराग शेट्टी आणि साईराज रंकीरेड्डी यांना जाहीर झालेला आहे का. त्यानंतर अर्जुन पुरस्कार नोरम देवी
उशू या उशू खेळासंदर्भात नोरम देवी यांना जाहीर झालेलं आहे का? आणि जे काही जे विधान आहे त्या ठिकाणी आजीवन ज्याला जीवन गौरव असे आपण म्हणतो, आजीवन द्रोणाचार्य पुरस्कार भास्करन ई यांना जाहीर झालेला आहे का? त्यानंतर जे विधान आहे त्यात दिलेलं आहे की ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार विनोद कुमार यांना जाहीर झालेला आहे. तर कुठले विधान योग्य आहेत ते आपण बघूयात. तत्पूर्वी आपण हे या ठिकाणी चार्ट माइंड मॅपच्या स्वरूपात हे मी तयार केलेले आहे ते आपण बघूयात. सो चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी आहेत यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मिळालेला आहे. ओके, सो अविधान आहे ते या ठिकाणी योग्य आहे असं आपण म्हणू शकतो. आता आपण जे काही अर्जुन पुरस्कार नोरम देवीलाच किंवा त्यांचं एकंदरीत नाव नोरम रोजबिना देवी असं त्यांचं एकंदरीत नाव आहे, त्यांना अर्जुन पुरस्कार जाहीर झालेला आहे. ओके, उशू या खेळासंदर्भात किंवा उशू या खेळाच्या अनुषंगाने उशू खेळासंदर्भाने त्यांना अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्याचे आपल्याला दिसून येतो. एकूण 26 अर्जुन पुरस्कार या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2023 जाहीर झाल्याचे दिसून येतो. ओके, सो ब देखील योग्य आहे असं आपण म्हणू शकतो. नोरम देवी, ज्याला नोरम रॉबिकिना देवी असं त्यांचं नाव आहे. त्यानंतर आजीवन द्रोणाचार्य पुरस्कार भास्करन ई यांना जाहीर झालेला आहे. तर द्रोणाचार्य पुरस्कार संदर्भात जी काही जीवन गौरव पुरस्कार आहे, ज्याला आजीवन द्रोणाचार्य पुरस्कार असे संबोधित असतो, तर या जीवन गौरव द्रोणाचार्य पुरस्काराने कबड्डी प्रशिक्षक भास्करन ई यांना जाहीर झालेले आहे. सो ते देखील म्हणजे जे विधान आहे हे विधान देखील योग्य असल्याचे आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. आणि जे विधान आहे ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार विनीत कुमार शर्मा यांना जाहीर झालेला का ते देखील बघूयात. तर विनीत कुमार शर्मा, सो ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार या ठिकाणी दिलेला आहे. सो ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार हॉकी खेळासाठी विनीत कुमार शर्मा यांना ते जाहीर झाल्याच्या या ठिकाणी दिसून येतो. ओके, सो सर्व विधाने किंवा जे या ठिकाणी अ, ब, क, ड हे जी विधान दिली होती ते योग्य आहे असं आपण म्हणू शकतो. सो वरीलपैकी सर्व पर्याय क्रमांक 2 योग्य पर्याय असणार आहे. आता पुढचा जो प्रश्न आहे तर या ठिकाणी आपल्याला जे जागतिक बँकेच्या अध्यक्षपदी अजय बंगा यांची निवड झाली आहे त्यांच्या अनुषंगाने हे प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर खालील विधाने विचारात घ्या. अविधान काय सांगतो, तर जागतिक बँकेच्या अध्यक्षपदी अजय बंगा यांची निवड झाली आहे. त्यांनी 15वे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारलेले आहे. क विधान काय आहे, तर याआधी त्यांनी मास्टरकार्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी, ज्याला आपण CEO असे संबोधत असतो, तर ते म्हणून कार्य केले आहे का? आणि जे विधान आहे, तर विधान हे आपल्याला त्यांना 2016 पद्मविभूषण मिळाले आहे का? अशा पद्धतीने प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आले आहे. तर कुठले विधान बरोबर आहे ते बघूयात. ओके, सो तत्पूर्वी आपण या ठिकाणी काही बेसिक इन्फॉर्मेशन ते बघूयात. नंतर हे जे काही चार्ट आहेत किंवा डायग्राम आहेत, चित्र इमेज स्वरूपात ही माहिती दिलेली आहे ते बघूयात. सो भारतीय वंशाचे जे काही भारतीय मूळ असलेले भारतीय अमेरिकन वंशाचे अजय बंगा यांची बुधवारी जागतिक बँकेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. ओके, एक मिनटं. ऑल राईट. हां, तर अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आलेली आहे आणि ते आशियाई वंशाचे पहिले अध्यक्ष असतील अशा पद्धतीने देखील आपल्याला लक्षात ठेवायला हरकत नाही. ते आशियाई वंशाचे पहिले अध्यक्ष असणार आहेत. ओके, त्यांनी कार्यभार कधी स्वीकारला, तर 2 जून 2023 रोजी. एकंदरीत आयोग त्यांचं एक्झॅक्ट डेटवर देखील प्रश्न विचारतो, त्यामुळे त्यांनी कधी पदभार स्वीकारला हे देखील आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. ओके, सो 2 जून 2023 रोजी त्यांनी आपला पदाचा कार्यभार स्वीकारलेला आहे. ओके, त्यांचा कार्यकाल एकंदरीत 5 वर्षाचा असणार आहे. याआधी ते मास्टरकार्डचे CEO म्हणून देखील कार्य केलेले आहेत. ओके, यापूर्वीचे जे जागतिक बँकेचे अध्यक्ष कोण होते, तर डेव्हिस मालपास. तर डेव्हिस मालपास नंतर त्यांची जागा आता अजय बंगाने भूषवणार आहेत. भारत सरकारने 2016 त्यांना पद्मश्री या पुरस्काराने गौरवण्यात आलेलं आहे. ओके, सो या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे काही जागतिक बँकेच्या अध्यक्षपदी अजय बंगा यांची निवड झाली आहे. विधान बरोबर आहे. त्यांनी 15वे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारले आहे का, तर हे थोडं कॉन्ट्राडिक्टरी म्हणजे काय, तर त्यांनी 15वे अध्यक्ष म्हणून नाही तर 14वे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारलेला आहे. ओके, आता जे काही 2 अंतरिम जे अध्यक्ष होते ते मिळून 16वे होतात. मात्र जे पूर्ण वेळ कार्यकाल म्हणजे जे काही पूर्ण वेळ आपले कार्यकाल पूर्ण करतील अशा व्यक्तींची जेव्हा नियुक्ती केली जाते त्या अनुषंगाने जे आपण बघतो तर हे 14वे अध्यक्ष असणार आहेत. ओके, आणि जे काही वर्ल्ड बँकेची जी वेबसाईट आहे त्यामध्ये तुम्ही जर गेलात तर तुम्हाला त्या ठिकाणी देखील 14वे प्रेसिडेंट म्हणून
किंवा 14वे अध्यक्ष म्हणून यांनी पदभार स्वीकारला अशा पद्धतीची माहिती देखील देण्यात आलेली आहे. सो तुम्ही कायम लक्षात ठेवा, आयोगाने जर प्रश्न विचारला की कितवे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारले तर 14वेच असंच करायचं. ओके. सो त्यानंतर आहे मास्टर कार्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार भूषवलेले आहेत का, तर क देखील योग्य असणार आहे, ब चुकीचं असणार आहे. आणि त्यांना 2016चा पद्मविभूषण मिळालेला आहे का, तर पद्मविभूषण नसून पद्मश्री मिळालेला आहे. ओके. 2016चा पद्मश्री मिळालेला आहे. सो या ठिकाणी ब आणि ड जे विधान आहे ते अयोग्य असणार आहेत. सो ब आणि ड पर्यायाकडे जाऊयात. वरीलपैकी सर्व योग्य नसणार आहे, फक्त ब आणि ड अयोग्य. ओके. अशा पद्धतीने आयोग लॉजिकच्या किंवा ट्रॅप करण्याचा प्रयत्न करतो, त्या पद्धतीनेच हे जे ऑप्शन आहे ते मी सेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो या ठिकाणी ब आणि ड अयोग्य अशा पद्धतीने सेट केलेला आहे. सो दुसरा जो पर्याय आहे तो योग्य असणार आहे. अ आणि क अयोग्य, अ आणि क योग्य आहे, त्यामुळे ते तिसरा पर्याय नसणार आहे. आणि वरीलपैकी सर्व अयोग्य, सो हे देखील चुकीचं असणार आहे. सो पर्याय क्रमांक 2 ब आणि ड अयोग्य म्हणजे चुकीचं या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. ओके. या ठिकाणी काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे ते तुम्ही नक्की बघा किंवा स्क्रीनशॉट वगैरे घेऊन तुम्ही नंतर रीड करू शकता. ओके. पुढे जाऊयात. आता मागच्या वेळेस कंबाईनमध्ये आपल्याला प्रभा अत्रे संदर्भाने प्रश्न विचारलेला होता की कुठल्या क्षेत्राशी निगडीत आहेत, त्याच अनुषंगाने किंवा त्याच बेसिसवर त्याच पद्धतीने या ठिकाणी देखील कदाचित सुलोचना लाटकर यांच्या संदर्भाने प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे हे प्रश्न या ठिकाणी ॲड करण्यात आलेला आहे. तर नुकत्याच निधन झालेल्या सुलोचना लाटकर कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या, अशा पद्धतीनं प्रश्न आहे. साहित्य, वैद्यकीय, कला आणि राजकीय. सो आपल्याला कला या क्षेत्राशी दिसून येतात. ज्येष्ठ अभिनेत्री, ते अभिनेत्री होत्या. ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांच्या वयाच्या 94व्या वर्षी निधन झाल्याचे आपल्याला दिसून येतो. त्यांनी मराठी, हिंदीसह 300हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेले आहे, ज्यामध्ये अभी दिल्ली दूर नहीं, सुजाता, आए दिन बहार के, दिल देके देखो, आशा और मजबूर, नई रोशनी, आई मिलन की बेला, गोरा और काला, देवर, बंदिनी असे अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केल्याचे आपल्याला दिसून येतं. सुलोचना लाटकर यांना 1999मध्ये पद्मश्री, तर 2009मध्ये महाराष्ट्र सरकारचा जो काही महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ओके. 2022मध्ये फिल्मफेअर अवॉर्डमध्ये मराठीमधील फिल्मफेअर जीवन गौरव पुरस्काराने देखील त्यांना गौरवण्यात आल्याचे आपल्याला दिसून येतो. चित्रभूषण नावाचे पुरस्कारही त्यांना देण्यात आलेले आहे. ओके. अशा पद्धतीने त्यांच्याविषयी बेसिक माहिती देखील आपल्याला असणे अपेक्षित आहे. त्यानंतर आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, इंटरनेटचा वापर मूलभूत अधिकार बनवणारे भारतातील पहिले राज्य कोणते. पहिल्या ज्या घडामोडी असतात त्यावर देखील आयोग प्रश्न विचारतो. त्या अनुषंगाने हे प्रश्न या ठिकाणी आपण तयार करण्यात आलेले आहे. या ठिकाणी आपल्याला पहिले जे काही इंटरनेटचा वापर मूलभूत अधिकार बेसिक राईट्स म्हणून रिकग्नाइज करणारा पहिला स्टेट असा पद्धतीचा प्रश्न आपल्याला कदाचित येणाऱ्या काळात विचारला जाऊ शकतो. सो ते माहिती असणे अपेक्षित आहे. सो केरळ हे राज्य असे पहिले राज्य आहे ज्या राज्यामध्ये इंटरनेटच्या वापराला बेसिक राईट्स म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे. ओके. केरळचे जे काही उच्च न्यायालय आहे त्या उच्च न्यायालयाच्या एका महत्त्वपूर्ण निर्णयात त्यांनी असं सांगितलेलं की इंटरनेट ॲक्सेसचा अधिकार हा मूलभूत अधिकार मानला आहे. ओके. केरळ उच्च न्यायालयाने आणि भारतीय राज्यघटनेच्या कलम 21 अन्वये इंटरनेटचा वापर हा शिक्षणाच्या अधिकाराचा तसेच गोपनीयतेच्या अधिकाराचा भाग असल्याचे देखील न्यायालयाने स्पष्ट केलेले आहे. ओके. म्हणजे शिक्षणासाठी आपण इंटरनेटचा वापर करतो. सध्या ऑनलाईन युगामध्ये आपण हे लेक्चर देखील तुम्ही ऑनलाईनच बघणार आहात. सो अशा पद्धतीने नॉलेज शेअरिंग, नॉलेज गेनिंग किंवा लर्निंगच्या माध्यमातून म्हणजे ऑनलाईन लर्निंग करत असतो. सो हे आपल्या शिक्षणाचा किंवा आपल्या व्यक्तिगत जीवनाच्या गोपनीयतेच्या अधिकाराचा पार्टमध्ये हे इंटरनेटचा वापर येतो. अशा पद्धतीने केरळच्या उच्च न्यायालयाने आपला जो काही निवाडा आहे त्या निर्णयात दिलेला होता. आणि एकंदरीतच अशा पद्धतीने इंटरनेटच्या वापराला मूलभूत अधिकार बेसिक राईट्स बनवणारे पहिले राज्य कुठले आहे तर केरळ. ओके. आणि जर अजून ॲडिशनल इन्फॉर्मेशनसाठी लक्षात घ्या, त्यांची स्वतःची इंटरनेट सेवा देणारे केरळ हे पहिले राज्य आहेत. ओके. ज्यामध्ये केरला फायबर ऑप्टिकल नेटवर्क यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे मेन्समध्ये कंबाईनच्या. केरला फायबर ऑप्टिक नेटवर्क योजनेत जे काही BPL कुटुंबे आहेत आणि 30,000 जे काही सरकारी कार्यालय आहेत या कार्यालयांना स्वतःची मोफत इंटरनेट सेवा पुरवण्याची ही योजना आपल्याला या KFON अंतर्गत दिसून येतो. ओके.
सो या ठिकाणी इंडियन एक्सप्रेसमध्ये ही न्यूज पब्लिश झाली होती, ते तुम्ही रीड करू शकता. त्यानंतर आहे अर्थव्यवस्थेसंदर्भाने देखील या ठिकाणी प्रश्न ॲड करण्यात आलेला आहे. यात व्हिडिओ बँकिंग सुविधा देणारे पहिले बँक कुठले आहे अशा पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. ज्यात बँक ऑफ इंडिया, एअरटेल पेमेंट बँक, EU स्मॉल फायनान्स बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया. ओके, सो EU स्मॉल फायनान्स बँक, ओके, EU स्मॉल फायनान्स बँक हे आपल्या ग्राहकांना बँकिंग सुविधा 24 तास 24/7 या स्वरूपात लाईव्ह व्हिडिओ बँकिंग सर्व्हिस देणारे पहिले बँक आपल्या देशामध्ये ठरलेलं आहे. देशातील सर्वात मोठी स्मॉल फायनान्स बँक आहे, जी आपल्या ग्राहकांना 24/7 इतकी जी काही लाईव्ह व्हिडिओ बँकिंग सेवा सुरू करणारी ही पहिली सेवा प्रदाता ठरलेली आहे, वित्तीय सेवा प्रदाता. ओके, आणि या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया दिलेलं आहे, त्यामुळेच त्या अनुषंगाने देखील एक महत्त्वाची माहिती लक्षात घ्या या स्टेट बँक ऑफ इंडिया संदर्भात. श्रीलंकेमध्ये आपली शाखा असणारी पहिली भारतातील बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाची ऑलरेडी पहिली श्रीलंकेत आधी शाखा होती, मात्र दुसरी शाखा त्यांनी आता श्रीलंकेमध्ये ओपन केलेली आहे. ओके, सो दोन ज्या शाखा आहेत, ओके, त्या शाखा आता त्या ठिकाणी सुरू झाल्याचे आपल्याला दिसून येतो श्रीलंकेमध्ये. सो हे देखील लक्षात घ्या. ओके, पुढे जाऊयात, पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. 14वा प्रश्न आहे निर्देशांकासंदर्भाने लिंगभाव असमानता निर्देशांक 2023च्या अनुषंगाने या ठिकाणी योग्य विधाने आपल्याला शोधायचं आहे. कुठले योग्य आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. अविधान काय सांगतो, तर अविधानात दिलेलं आहे की 146 देशात भारताचा जो क्रमांक आहे तो 127व्या स्थानावर आहे का. त्यानंतर आहे ब विधानात या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे की स्वीडन हा देश सलग 14व्या वर्षी प्रथम स्थानावर आहे. त्यानंतर आहे सर्वात शेवटच्या स्थानावर इराण हा देश आहे. आणि जो चौथा जो विधान दिलेला आहे या ठिकाणी तो हा अहवाल UNDP द्वारे प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तर कुठले विधान योग्य आहेत. ओके, सो लिंग असमानता निर्देशांक 2023 हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेले आहे किंवा पब्लिश करण्यात आलेलं आहे. ओके, ग्लोबल जेंडर रिपोर्ट 2023 आणि एकंदरीत ही 17वी आवृत्ती असणार आहे. 146 देशामध्ये किंवा 146 देशांच्या लैंगिक समानतेच्या स्थितीचे मूल्यांकन या अहवालामध्ये केल्याचे आपल्याला दिसून येतो. या अहवालात 2023च्या आवृत्तीमध्ये म्हणजे या 17व्या आवृत्तीत 146 देशांपैकी 127व्या स्थानावर भारताने झेप घेतलेली आहे, जे 2022मध्ये जे 16वी आवृत्ती होती त्यामध्ये 135व्या क्रमांकावर भारत होता. ओके, सो भारताने 127व्या स्थानावर झेप घेण्याचे लक्षणीय प्रगती आपल्याला दिसून येतो आहे. या अहवालात आईसलँड हा देश सलग 14व्या वर्षी प्रथम क्रमांकावर राहिल्याचे आपल्याला दिसून येतो. आणि शेवटच्या स्थानावर जे काही अफगाणिस्तान हा देश आहे तो शेवटच्या स्थानावर असल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, सो हे जे काही बेसिक इन्फॉर्मेशन टू द पॉईंट एक्झाम ओरिएंटेड असं या ठिकाणी आपण हे डिस्कस केलेलं आहे. तर आता प्रश्नाकडे जाऊयात. अविधान काय सांगतो, तर 127व्या क्रमांकावर आहे का भारत, तर ऑफकोर्स 127व्या क्रमांकावर आहे 146 देशामध्ये, त्यामुळे जे विधान आहे ते योग्य आहे असं आपण म्हणू शकतो. स्वीडन सलग 14व्या वर्षी प्रथम स्थानावर, तर स्वीडनच्या ऐवजी आपल्याला आईसलँड पाहिजे होता, त्यामुळे हे जे विधान आहे ते या ठिकाणी चुकीचे आहे असं आपण म्हणू शकतो. सर्वात शेवटच्या स्थानावर असणारा जो देश आहे तो इराण नसून अफगाणिस्तान आहे. ओके, सो क देखील चुकीचा असणार आहे. आणि हा अहवाल UNDP द्वारे प्रसिद्ध करण्यात आलेला का, तर नाही, तर ते वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. सो ब, क, ड हे तीनही विधान चुकीचे आहेत, तर फक्त अ बरोबर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक पहिला फक्त अ बरोबर, बाकी सर्व चूक हे योग्य पर्याय असणार आहे. ओके, एकंदरीत तुम्हाला क्वेश्चनचा दर्जा लक्षात येत असेल कशा पद्धतीने आपण सेट केलेला आहे. आणि आजच्या या व्हिडिओमधला किंवा याच्या लेक्चरचा शेवटचा प्रश्न या ठिकाणी आपण बघूयात. नारी शक्ती वंदन विधेयकासंदर्भाने देखील आयोग प्रश्न विचारतो, त्यामुळे हे प्रश्न या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे. नारी शक्ती वंदन विधेयक कशाशी संबंधित आहे, तर पर्यायात दिलेला आहे महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेत 33% आरक्षण देणे, महिलांना लोकसभा व राज्यसभेत 33% आरक्षण देणे, महिलांना विधानसभा व विधान परिषदेमध्ये 33% आरक्षण देणे, महिलांना लोकसभा आणि विधानसभेत 33% आरक्षण देणे. तर कुठले विधान योग्य आहे. सो पर्याय क्रमांक 4 महिलांना लोकसभा आणि विधानसभेत 33% आरक्षण देणे अशा पद्धतीने त्यांच्यासाठी महिलांच्या एकंदरीत राजकारणात पार्टिसिपेशन जास्त वाढावा या अनुषंगाने केंद्र स्तरावर आणि राज्य स्तरावर राज्यामध्ये विधानसभेत आणि केंद्रामध्ये लोकसभेत त्यांना आरक्षण देण्यासाठी ही जे काही विधेयक आहे ते आणले गेलेलं आहे.
आणि हे कधीपासून लागू होणार आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ओके. सो या ठिकाणी तुम्ही बघू शकता, देश ने किया नारी शक्ती को वंदन अशा पद्धतीने या थीमवर लोकसभा आणि विधानसभामध्ये या मोदी सरकारच्या किंवा मोदी गव्हर्नमेंटने हे 33% आरक्षित करण्यासाठी निर्णय घेतलेला आहे. ओके. नारी शक्ती वंदन विधेयक. सो अशा पद्धतीने आपण एकंदरीतच टू द पॉईंट जे आयोग ज्या पद्धतीने प्रश्न विचारतो त्या पद्धतीने आपण हे करंटचे 15 प्रश्न डिस्कस केलेले आहे. आता या ठिकाणी थोडा प्रमोशनचा भाग म्हणून बघूयात. तर राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि कंबाईन पूर्व परीक्षेच्या दृष्टीने आपण डेली PYQ आणि MCQ क्विज फॉर्ममध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलवर बघत आहोत, ज्याची फीस 300 रुपये आहे. मात्र जे काही सुरुवातीचे 50 विद्यार्थी आहेत त्या 50 विद्यार्थ्यांना 50% ऑफ देण्यात आलेला आहे. ओके. या संदर्भाने अधिक माहितीसाठी या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करा. त्या ठिकाणी त्या संदर्भाने माहिती तुम्हाला मिळून जाईल. ओके. या बॅचची जी काही वैशिष्ट्ये आहेत ते वैशिष्ट्य तुम्ही या ठिकाणी बघू शकता, ज्यामध्ये रोज 10 PYQ GSचे आणि शनिवारी आपण करंट अफेअरचे 15 क्वेश्चन टू द पॉईंट आणि सखोल पद्धतीने ज्या पद्धतीने आता आपण डिस्कस केलेलं आहे या व्हिडिओत त्याच पद्धतीने आपण डिस्कस करूयात. ओके. आणि रोज रात्री 8 वाजतापर्यंत रेकॉर्डेड स्वरूपात त्या प्रश्नांचे सखोल विश्लेषण आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळेल. आणि त्यांची या लेक्चरची किंवा या ठिकाणी जे काही आपण लेक्चर करणार आहोत किंवा त्या संदर्भाने जी काही नोट्स आपण तयार करणार आहोत त्याची जी काही PDF आहे ते तुम्हाला त्या प्रायव्हेट चॅनलमध्ये जे मुलं बॅच जॉईन करतील त्यांना उपलब्ध होणार आहे. ओके. सो एकंदरीतच काही संदर्भ किंवा काही क्वेरीज असल्या तर तुम्ही डायरेक्ट या ॲडमिनशी कॉन्टॅक्ट करू शकता. प्रश्न सॉल्व्ह करण्याची सवय लावणे आणि परीक्षेसाठी आत्मविश्वास निर्माण करणे, कारण ही आपल्याला माहितीच आहे 2024ची परीक्षा आहे ती MCQ पॅटर्नमध्ये शेवटचा जो काही परीक्षा असणार आहे. ओके. मेंबरशिप स्वरूपात ही बॅच असणार आहे. म्हणजे तुम्ही एकदा तिथं जॉईन झाले तर तुम्हाला वेगवेगळ्या इनिशिएटिव्हमध्ये पार्टिसिपेट केलं जाईल. त्या ठिकाणी पोस्ट होणाऱ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती होईल. ओके. अर्निंग महत्त्वाचं नसून लर्निंग महत्त्वाचं आहे या ब्रीदवाक्यावर आपण हे काम करतो आहोत. ओके. सो अधिक माहितीसाठी या टेलिग्राम चॅनलला संपर्क साधा किंवा टेलिग्रामच्या चॅनलमध्ये जी ॲडमिनचे जे काही संपर्क दिले आहे त्या ठिकाणी तुम्ही आपला जो क्वेरीज आहे किंवा ॲडमिशन संदर्भात ते तुम्ही माहिती घेऊ शकता. ओके. सो अशा पद्धतीने आपण या ठिकाणी सविस्तर आजचे जे काही आपण डे 3 मधला PYQ किंवा डे 3 मधला जो MCQ आपण टेलिग्राम चॅनलमध्ये क्विजच्या स्वरूपात पोस्ट केले होते त्याचा सविस्तर सखोल पद्धतीने डिस्कशन केलेलं आहे. ओके. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू. आणि व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा. चॅनल PDF हवी असेल तर या टेलिग्राम चॅनलमधला जॉईन करा आणि मित्रांना पण शेअर करा. ओके. सो थँक्यू. भेटूया पुढच्या नेक्स्ट नवीन व्हिडिओत. धन्यवाद.